चला तर आता भरपूर दिवसापासून व्हिडिओज टाकला नव्हता, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर. नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओच आला नाही. चला तर म्हटलं आज तुमच्याबरोबर मस्त व्हिडिओ शेअर करूया. चला, कसे आहे? मस्त आणि मजेतच असाल. मी पण मस्त आणि मजेतच आहे. चला मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे. मला स्वयंपाक पण करायचा आहे. थंबनेल वरून तुम्ही बघितलंच असाल की हा व्हिडिओ कोणचा आहे म्हणून. आता जास्त तर थंबनेल काही एवढं बनवत नाही मी, सिंपल आणि साधंच टाकते. तर मला बनवायचा आहे स्वयंपाक. घरातले वारसार करायची जी आपली गृहिणी करते तेच काम असतंय. कामामध्ये काही वेगळंच नसतंय. पण चला तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया एक गृहिणी काय करते. संध्याकाळचं रुटीन मला शेअर करायचं आहे तुमच्या बरोबर. कारण की आता वाजलेले आहे 6 वाजलेले आहे. 6 वाजल्यानंतर स्वयंपाक करायची घाई गडबड चालू होती. आता मुलांचे स्कूल पण चालू झालेले आहे. सगळ्यांना तीच घाई आहे, लवकर आवरायचं, सकाळी लवकर उठावं लागते. कारण की मुलाची पण तयारी करायची असते. तेच तास तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर म्हटलं चला, आता भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नाही आणि काही जण भरपूर जण वाट बघतात माझ्या व्हिडिओचे. चला मग आज व्हिडिओ हा त्यांच्यासाठी बरं का. सर्वात प्रथम आपण काय करूया, मला स्वयंपाक करायचा आहे. बाकीचं त्या हॉलमध्ये माझे कामं राहिलेत करायचे, ते पण करायचे आहे. तर मुलं आले होते स्कूलमधून, तर त्यांचे टिफिन वगैरे आत्ताच क्लीन केले. कारण की मी केले नव्हते, तसंच राहते, ह्याच टायमाला करते. तर त्याचं काही शूट वगैरे केलं नाही, डायरेक्टच किचन वगैरे क्लीन केलं, थोडं पाणी टाकून धुवून घेतलं आणि मुलांचे स्कूल टिफिन वगैरे त्यांनी जेवण केलेलं दुपारचं ते सगळं साफसुथरं करून ठेवून दिलं. म्हटलं चला आता स्वयंपाक करूया. आणि आपल्याला व्हिडिओ शूट करायचं म्हणल्यावर भरपूर वेळ पण लागते आणि सगळं पद्धतशीरच पाहिजे. तर तेच चालू आहे. चला मग आपण आज भरपूर दिवस झाले मी गावाहून आणली होती डाळ, तर ती बनवणार आहे, उडदाची डाळ. चला मग आज ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. रेसिपी ती टाकलेलीच नाही चॅनलवरती आणि थोड्या गप्पा पण होईल, दोन्ही पण गोष्टी होईल. आपला स्वयंपाक पण होतो, घरातलं रुटीन पण तुमच्याबरोबर शेअर करता येईल. चला मग वेळ न घालवता आपण आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करूया आणि व्हिडिओला पण सुरुवात करूया. भरपूर मोठ्या गप्पा झालेल्या आहे. चला मग आपण वेळ न घालवता आपण चालू करूया. किचन वगैरे सगळं साफ केलेलं आहे, भांडे वगैरे आत्ताच घासून ठेवलेली आहे. आता आहे ना आपल्याला डाळ टाकायची शिजायला. गॅसवरती टोप ठेवते, टोपामध्ये मस्त पाणी टाकायचं आहे आणि कुकरला नाही लावत बरं का. कारण की कुकरला लावले ना तर त्याचे टक्कर शिट्टीला टाकतात, त्याच्यामुळं मी याच्यामध्येच टाकणार आहे. टोपामध्ये शिजते धीमी धीमी, बाकीचं दुसरं काम पण आहे ते पण करून. आणि पाणी जास्त टाकायचंय कारण की डाळ शिजायला पाणी लागते. चला मग आपण डाळ शिजू घालूया. डाळ घेते मी आता डब्यामध्ये, तोपर्यंत थोडं आपलं पाणी गरम होते. डाळ पण काढून घेतली आहे. आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे. नॉर्मल उकळी किती लागते त्याच्या क्वांटिटीमध्ये, आपल्याला किती बनवायची त्याच्यानुसार. आता डाळ आपण शिजायला टाकूया. शिजते तोपर्यंत मीडियम गॅस करायचा, म्हणजे उठू जाते वरती. तर त्याच्यामुळं थोडा उकळा आल्याच्या नंतर गॅस मीडियम करायचा, जास्त फास्ट नाही ठेवायचा. त्याच्यामध्ये गोटा टाकते मी. आता गोटा घेते एकदा, गोटा घेतलेला आहे. आता हे ना याला फक्त टोचणार बस. गावाकडे कसं फोडतात, तर इथं फोडत नाही मी, कारण की भीती वाटते अंगावर उडायची. नाहीतर मग असं चाकू नाही ना त्याचे फोडून घ्यायचं. हातावर कडक आहे ना, तर मग हाताला लागायची भीती वाटते. असं टोचलं तरी पण चालतं. थोडं हे फोडून घेतलंय आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचा. कारण की उतू पण जात नाही, खायला पण चांगली. ज्यांचं पोट वगैरे दुखतात त्यांच्यासाठी पण फायदेशीर आहे. नंतर मग आपण काढून टाकायचा. आणि हा गोटा टाकला ते एक आठवण आली बरं का. लहानपणी आई टाकायची ना भाजीमध्ये, तर ते एवढे झगडे लागायचे त्याची बी खाण्यासाठी. त्याची गोडंबी असतात ना ती खाण्यासाठी. मला ती आता गोटा पाहून आठवण आली, म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. तर बहीण भावंडाची मी खाणार असं आहे, झगडे लागायचे. ते गोटा बघून घ्या नेलं. आणि माझी मुलं पण तसंच करतात. मी कधी फोडून टाकलं ना तर बोलतात की मला काढून दे, मला काढून दे. मी जास्त करून फोडून टाकत नाही, वरतूनच टाकते. म्हणजे चाकून त्याला होल करून तसंच टाकते. पण मग ते बोलतात कधी कधी त्याची बी दे काढून, आम्हाला खायची आहे मम्मा. गावाला त्यांनी खाल्लेली आहे, पण मग मी फोडून टाकत नाहीये ना, त्याच्यामुळे मग ते इकडे जास्त आग्रह करत नाही, पण गावी गेल्याच्या नंतर करतात. चला मग आपली मस्त डाळ शिजते, बाकीचं काम राहिलेलं आपण करून घेऊया. आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलला सबस्क्राईबर केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ बघायला विसरायचं नाहीये. आवडलं तर एक लाईक करायचंय. चला मग आपण पुढची सुरुवात करूया. गॅस मीडियम करायचा. ही काय सगळ्यांच्याच घरामध्ये बनते. हे
भाजी सगळ्यांच्याच घरामध्ये आमच्या गावाकडे जास्त प्रमाणामध्ये खातात बरं का. याचे साल्ट कोणी कोणी बिना साल्टावाली खातात, पण आमच्याकडे त्याचे साल्ट वगैरे काढत नाही आहे. त्याच्यामध्ये जास्त बोलतात आपल्या शरीरासाठी छान आहे, फायदेशीर आहे. तर आज एक गृहिणी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तिचं रुटीन. चला मग आपण वेळ न घालवता आता समोरच्या कामाला सुरुवात करूया. आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचे, कोण स्किप करायचं नाही. आवडलं तर सांगितलंच आहे लाईक करायचं म्हणून. चला मग आपण समोर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तोपर्यंत आपली डाळ शिजतीन, आपलं जे राहिलेलं काम आहे ते आपण कंप्लीट करून घेऊया. चला मग वेळ न घालवता. चला आता मी इकडे आलेली, इकडे आमची बच्चा पार्टी या खेळायला आलेली आहे आमच्या बाजूवाली बरं का, ऐकत. आणि जेव्हा आमचे बाबू ही आमची छोटीच फॅमिली तुम्हाला माहीतच आहे. आणि रोज येते, येतीच का खेळायला, येतीच का खेळायला. आता स्कूल चालू झालं आहे त्याच्यामुळं नाही पाठवत. आता अभ्यास राहिलाय करायचा. आणि आमच्या घरामध्ये सगळा असा राडा होऊन बसला आहे बघा. कशाचा आहे मी तुम्हाला ते पण सांगते. आता हे बघा, हे राशन आणलेलं आहे, ते बुकशेल आहे, इथं बुक आहे. कारण की सगळ्या घरामध्ये बुकाच झालेल्या आहे का, मी ते पण सांगते तुम्हाला. सॉरी हां, ते पण सांगते मी तुम्हाला. कारण की केलेलं आहे ऑनलाईन बुकशेल ऑर्डर, पण अजून आलेलं नाही आहे. ते पण तुमच्याबरोबर शेअर करण. एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे, पण धावताना चांगली क्वालिटी धावली, पण आता पता नाही कसं येते ते पण तुमच्या बरोबर शेअर करते. आणि रोज नुसते कपडे लावून नुसतं वैताग आलाय. आणि आले की नंतर असे फेकून देणार कपडे. आज पीटी युनिफॉर्म होता, इथं पॅन्ट पडली, तिकडे शर्ट पडले, हे बघा बेडच्या कोपऱ्यात, हे बघा काढले त्याने, हे बघा असे करतात. आणि आता बुकशेल नाही आहे, पहिलं खराब झाले आहे. ते एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दावलेलंच आहे, ते तुम्हाला माहिती. शांत बस ना जरा, बॉलचा आवाज येतो ना. तर हे इथं सगळा पसारा आहे. आता हे मी गोणी उचलून घेणार. ते सामान आणलेलं आहे, राशन आहे घरातलं, तर तेच मला ठेवायचं आहे डब्यामध्ये. आणि मशीनवरती पण सगळे बुका झालेले आहे, इथं पण सगळ्या बुका आहे. आता 2 दिवसांनी बुकशेल आले तेव्हा मग सगळं व्यवस्थित राहणार, म्हणजे कारण की ठेवायलाच नाही आहे जागा. बुकशेल पण आहे एक मोठी, आपण कपडे पण ठेवू शकतो डेली यूजसाठी, ते पण आहे. तर म्हणून आज म्हटलं डाळ शिजती तोपर्यंत आपण हे करू. आणि आता माझा व्हिडिओ काढायचा आहे, तर मी यांना TV बंद करायला लावली. ते बघा यांचे चेहरे कसे झाले, रुसून बसलेत. बाहेर बॉल खेळत होते, मी बोलले घरात या. आणि कॉपीराईट लिहायचं सांगितलंय, आता बसणार कॉपीराईट लिहायला. मी बघा लय हट्टीपणा करतात बरं का. 2च आहे पण 2 रंगाची, आणि ही तिसरी आमच्या घरामध्ये येते. आम्हाला खूप छान बोलते बरं का. मला आई बोलते, माझ्या मिस्टरांना बाबा बोलते. आम्हाला लय हसायला येतं तिच्यावरती, पण खूप खरंच ही खूप गोड आहे बरं का बाई. ती पण माझी व्हिडिओ बनते, माझा छोटावाला सबस्क्रायबर आहे, ती माझी व्हिडिओ बघते ना. तो हे बघा हो बोलते, कारण की ती पण माझी व्हिडिओ बघते. आणि माझी छोटी सबस्क्रायबर, तिला पण आवडतं माझ्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी. तर म्हणून मी ही छोटीशी क्लिप घेतली आमच्या मुलाची. आणि आमचे असे कारनामे चालूच आहे. आम्ही किती का मोठं झालो हाईटनं, मम्मीच्या पप्पाच्या वरती पण गेलो, पण आम्ही दिमागनं छोटेच राहणार आहे. असं आमच्यासोबत, म्हणजे यांच्यासोबत घडतंय बरं का. चला मग कसं वाटला, चला आपण आपलं काम कंटिन्यू करूया. ती छोटीशी क्लिप घेतली मुलांची. आता मी सामान आणलंय ते काढून घ्यायचंय. हे बघा फायनली डाळ शिजवून घेऊपर्यंत म्हटलं आपण हे सगळे कामं करून घेऊया. आणि मुलाची तुम्ही व्हिडिओ बघितलाच असन कसे मुलं मस्ती करतात म्हणून. आणि त्या बाईला, छोट्यावाल्या मुलीला, तिला आवडतं बरं का खेळायला, येत असती रोज. पण गावी गेलो होतो त्याच्यामुळे मग ती पण एवढी येत नाही आता. पहिली खूप यायची, कधीतरी येते. आता तिचं पण स्कूल चालू केलं, तिचं पण ॲडमिशन केलंय. तर म्हटलं हे 2 दिवस झाले सामान आणून ठेवलंय, आपण ते व्यवस्थित ठेवून देऊया. तोपर्यंत आपली डाळ पण शिजती आणि पटकन काम पण आवरून जाते. आणि हेच चालू होतं माझं. म्हटलं आता सामान पहिलं होतं घरामध्ये थोडं, पण थोडंच आणायला लावलं होतं मिस्टरांना. बोलले की आहे पहिलं बाकीचं, तर थोडंच आणा. तर ते दिवशी गेलेले, तर थोडं सामान घरामध्ये जे नव्हतं ते घेऊन आले. आणि म्हटलं नंतर मग एकदम आणता येईन, सध्याचं राहू द्या एवढंच. तर साबण जे घरामध्ये आपल्या डेली लागतं तेच आणलं होतं राशनमध्ये. साखर वगैरे, कधी मुलांना कसं आहे आपण शिरा वगैरे बनवतो, म्हटलं साखर आणा. आता मी तर चाय कधीतरी पेते, तर शक्यतो गुळाचीच पेते. काही बिस्किटचे पुडे वगैरे, आता मुलाची स्कूल चालू झाली तर सकाळी कधी ठेवून जातात आणि कधी जात नाही खाऊन, कधी नको बोलतात. पण आणून ठेवलेलं बरं. तर मग तेच काय आणून ठेवलं होतं सामान सगळं ठेवून दिलं. आता हे काही तेल होतं घरामध्ये, तर 4-5 तेलाचे पॉकेटच आणा बोलले की कॅन नका आणू, कॅन आहे घरामध्ये, तेल होतं. तर थोडंच आणलं होतं, कारण की मी गावी जायच्या अगोदर सामान होतं घरामध्ये. आणि मिस्टर ते त्यांचं काही एवढं बनवून नव्हते खात,
सगळं सामान वगैरे ठेवलं जिथलच्या तिथं. मग मी पीठ पण भिजवलं. आपली डाळ पण मस्त शिजून झाली. डाळ पण बनवायची होती. चपात्या पण बनवून झाल्या. काही बनवल्या चपात्या तर काही बनवल्या फुलक्या. काही मिस्टरांना थोडी आळणी डाळ काढून ठेवली. काही आमच्या तिघासाठी तिखट डाळ बनवली होती. आणि सकाळचा थोडा राईस पण होता उरलेला, पण काही बनवायची गरज नव्हती. म्हटलं एवढं होऊन जाईल. चला आता स्वयंपाक पण झालेला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? मजाक मस्ती मुलांचं थोडंफार तुमच्याबरोबर शेअर केलं. म्हटलं चला भरपूर दिवसापासून केलं नव्हतं शेअर म्हणून शेअर केलं. चला आता स्वयंपाक झालेला आहे आमचा. आम्ही पण जेवण करतो. आणि आवडलं तर एक लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. या एक गृहिणी तुमच्याबरोबर शेअर करते. एका गृहिणीला प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा. चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. बाय.